आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी या भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त करताना थेट राजू शेट्टी यांच्यावर तोफ डागली होती। त्यानंतर मुरलीधर जाधव यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून कारवाई करत त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर झालेली उद्धव ठाकरेंसोबतची बैठक अराजकीय होती असं सांगत त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा स्वतंत्रपणे लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। या भेटीसंदर्भात मुरलीधर जाधव यांना नेमकं काय वाटलं मला माहिती नाही। हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न असून आपला त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचंही शेट्टी यांनी सांगितलंय। म्हणून ही भेट ही अराजकीय होती आणि मग ही अराजकीय भेट असताना राजकारणाचा त्याच्याशी काही संबंध नाही, कारण मातोश्रीच्या बाहेर येऊनच मी स्पष्ट केलेलं होतं की मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे, महाविकास आघाडीमधून लढवणार नाही आहे। असं असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना नेमकं काय वाटलं मला माहीत नाही। कदाचित त्यांचा तो पक्षांतर्गत प्रश्न असेल, त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही।